राधानगरी तालुक्यातील तुरंबे मालवे दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय। या घटनेमुळे तुरंबे, मालवे, बोरवडे आणि उंदरवाडी या 4 गावांचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद झाला असून नागरिकांना पुढील 2 दिवस पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। राधानगरी तालुक्यातील तुरंबे मालवे जिल्हा मार्गावर दूधगंगा नदीपात्रा शेजारी तुरंबे, मालवे, बोरवडे आणि उंदरवाडी या 4 गावांना पिण्याचा पाणी पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर आहेत। मंगळवारी सकाळी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। त्यामध्ये डीपीतील सर्व साहित्य जळून खाक झालंय। हा डीपी रस्त्यालगत असल्यानं या ठिकाणी शेतकरी, नागरिक आणि जनावरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। मात्र घटनेच्या वेळी या ठिकाणी कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केला। वीज वितरणचे कर्मचारी विकास जीवतोडे, अभिजित चौगुले, यश जितकर, पांडुरंग धुमाळ यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ उपाययोजना केल्या। सध्या डीपी दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर बिघाड झाल्यानं तो पूर्णतः बदलावा लागणार आहे। या घटनेचा थेट फटका पिण्याच्या पाणी पुरवठ्याला बसला असून 4ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे। त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या डीपी आणि विद्युत यंत्रणांची नियमित तपासणी करावी, तसंच सुरक्षात्मक कुंपण, सूचना फलक लावावेत अशी मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांमधून होत आहे।